नमस्कार मित्रांनो, सोलफुल लाईफ या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आजचा विषय आहे, जे सोडता येत नाही, तेच जास्त दुःख देतं. श्रीकृष्णांच्या संवादामध्ये त्याने ते आपल्याला पटवून दिलेलं आहे. तर मित्रांनो, आज हा व्हिडिओ ऐकण्यासाठी नाही, हा व्हिडिओ फक्त अनुभवण्यासाठी आहे. आज हा व्हिडिओ शब्दांचा नाही, आज हा व्हिडिओ शांततेचा आहे. आज तुम्ही फक्त शिकणार नाही, तुम्ही फक्त ऐकणार नाही, तर आज तुम्ही काहीतरी समजून घेणार आहात आणि तुम्ही फक्त स्वतःशी भेटणार आहात. कारण आज शब्द माझे नाहीत, आवाज माझा नाही, आज विचारही माझे नाहीत. आज बोलणार आहेत भगवान श्रीकृष्ण तुमच्या आतून, तुमच्या श्वासातून, तुमच्या शांततेतून. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, "माणसा, तू धरून ठेवतोयस म्हणून तू दुःखी आहेस. तू गोष्टी धरून ठेवतोस, माणसं धरून ठेवतोस, नाती धरून ठेवतोस, आठवणी धरून ठेवतोस, भूतकाळ धरून ठेवतोस, भविष्य धरून ठेवतोस आणि मग म्हणतोस, मला शांतता हवी आहे." माणसा, शांतता मिळत नाही, ती निर्माण करावी लागते आणि शांतता निर्माण होते जेव्हा तू सोडायला शिकतोस. तर आपण शांततेत प्रवेश कसा करायचा? हे भगवान पुढे सांगतात. शांत हो, डोळे बंद कर, श्वास घे. श्वास म्हणजे जीवन, श्वास म्हणजे उपस्थिती, श्वास म्हणजे वर्तमान. जो श्वासात आहे, तो वर्तमानात आहे. जो वर्तमानात आहे, तोच शांत आहे. मन भूतकाळात पळतं, मन भविष्यात धावतं, पण आत्मा फक्त वर्तमानातच असतो. म्हणूनच शांतता म्हणजे परिस्थिती बदलणं नाही. शांतता म्हणजे दृष्टी बदलणं आहे. भगवान पुढे म्हणतात, की आसक्तीचं सत्य काय आहे? तू म्हणतोस मी प्रेम करतो, पण प्रत्यक्षात तू जखडतोस, बांधून ठेवतोस. आसक्ती म्हणजे प्रेम नाही. आसक्ती म्हणजे भीती आहे. भीती म्हणजे गमावण्याची भीती. भीती म्हणजे नियंत्रणाची गरज. भीती म्हणजे असुरक्षिततेची भावना. तू जिथे म्हणतोस माझं, तिथेच दुःखाची बीज पेरली जातात. कारण जे माझं आहे, ते काळाच्या अधीन आहे. ते बदलणार आहे. ते जाणार आहे. ते रूपांतरित होणार आहे. आसक्ती माणसाला आंधळं करते. ती विवेक काढून घेते. ती निर्णय शक्ती कमकुवत करते. ती आत्म्याला बांधते. प्रेम मुक्त करतं, आसक्ती बांधते. प्रेम वाढवतं, आसक्ती घट्ट पकडते. प्रेम आकाशासारखं असतं, आसक्ती साखळीसारखी असते. श्रीकृष्ण सांगतात, जिथे स्वातंत्र्य आहे, तिथे प्रेम आहे. जिथे भीती आहे, तिथे आसक्ती आहे. माणसा, तू माणसांवर प्रेम कर, पण त्यांना स्वतःचं आयुष्य बनवू नकोस. तू नात्यांवर प्रेम कर, पण त्यांना स्वतःची ओळख बनवू नकोस. कारण जेव्हा नातं तुटतं, तेव्हा तर तू कोसळत असशील, तर ते प्रेम नव्हतं, ते आसक्ती होती. भगवान पुढे म्हणतात, अपेक्षाचं ओझं बाळगू नकोस. अपेक्षा म्हणजे शांततेचा सर्वात मोठा शत्रू. अपेक्षा म्हणजे अदृश्य करार आणि अपेक्षा म्हणजे मनाने केलेली अट. अपेक्षा म्हणजे न बोलता मागितलेली भीक. तू म्हणतोस मी काहीच मागत नाही. पण मन म्हणतं, तो किंवा ती असं का नाही करत? अपेक्षा माणसाला रडवतात. कारण समोरचा माणूस तुझ्या मनाचं वाचन करू शकत नाही. तू जितकी अपेक्षा करशील, तितकं दुःख तयार करशील. कारण समोरचा माणूस देव नाही. तो अपूर्ण आहे. तो जखमी आहे. तो घडतो आहे. तो शिकतो आहे. श्रीकृष्ण पुढे म्हणतात, प्रेम कर, पण मागणी करू नकोस. संबंध ठेव, पण अट घालू नकोस. दे, पण परतावा मोजू नकोस, की या बदल्यात मला किती मिळेल, काय मिळेल, याची अपेक्षा ठेवू नकोस. कारण प्रेम देण्यात शांती असते. अपेक्षेत खूप वेदना असतात.
भागवद्गीतेमध्ये एक आधारित शुद्ध तत्वज्ञानानुसार कर्मयोग म्हणजे काय सांगितलेलं आहे. कर्मयोग फक्त काम करणं नाही. कर्मयोग म्हणजे जीवन जगण्याची पद्धत आहे. श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात, तुला कर्म करण्याचा अधिकार आहे, पण कर्माच्या फळावर नाही. हाच कर्मयोगाचा आत्मा आहे. कर्मयोगाचा अर्थ असा नाही की भावना न ठेवता जगायचं, तर भावनांमध्ये अडकून न राहता जगायचं. माणूस दुःखी होतो कारण तो कर्माला फळाशी बांधतो. अपेक्षा निर्माण होते, आसक्ती निर्माण होते आणि मग दुःख जन्माला येतं. कर्मयोग म्हणजे जबाबदारीने कर्म करणं, पण परिणामावर आसक्त न होणं. तू प्रामाणिक प्रयत्न कर, संपूर्ण मनाने काम कर, पण निकालावर स्वतःचं अस्तित्व बांधू नकोस. पुढे भगवान सांगतात, जेव्हा माणूस फळ सोडतो, तेव्हा तो भय सोडतो. कारण भय नेहमी भविष्यात असतं आणि भविष्यातील भीती ही परिणामाच्या आसक्तीतून जन्मते. कर्मयोग म्हणजे निष्क्रियता नव्हे, तो पलायन नाही. कर्मयोग म्हणजे संपूर्ण सक्रियता, पण अंतःकरणात शांतता. बाहेर युद्ध, आत शांती. बाहेर संघर्ष, आत स्थैर्य. बाहेर प्रयत्न, आत समर्पण. हा समतोल म्हणजे कर्मयोग. कर्मयोग म्हणजे मी करतो ही भावना सोडणं आणि माझ्यामधून होत आहे ही भावना स्वीकारणं. जेव्हा माणूस स्वतःला कर्ता मानत नाही, तेव्हा अहंकार विरघळतो आणि जिथे अहंकार विरघळतो, तिथे आत्मशांती जन्मते. कर्मयोग म्हणजे देवाला कर्म अर्पण करणं. प्रत्येक कृती पूजा बनते. काम म्हणजे साधना बनतं. ऑफिस म्हणजे मंदिर बनतं. घर म्हणजे आश्रम बनतं. जीवन म्हणजे योग बनतं. श्रीकृष्ण भगवान सांगतात, जो कर्म करतो पण आसक्त राहत नाही, तो संसारात राहूनही मुक्त असतो. आणि जो कर्म टाळतो पण आसक्त राहतो, तो एकांतात राहूनही बांधलेला असतो. कर्मयोग म्हणजे परिणाम बदलणं नाही, तर परिणामाकडे पाहण्याची दृष्टी बदलणं. कर्मयोग म्हणजे जगणं बदलणं नाही, तर जगण्याचं भान बदलणं. कर्मयोग म्हणजे जीवनातील प्रत्येक कृती आत्मसाधना बनवणं. जीवनाचा अर्थ म्हणजे फक्त जगणं नाही, फक्त श्वास घेणं नाही, फक्त दिवस काढणं नाही. भगवान सांगतात, जीवनाचा अर्थ म्हणजे आत्म्याचा जागर. जीवन म्हणजे आत्म्याची झोपेतून जागृतीकडे जाण्याची यात्रा. आपण जन्माला येतो, तेव्हा आपण शरीर समजून जगायला सुरुवात करतो. पण जीवनाचं खऱ्या अर्थाचं उद्दिष्ट म्हणजे आपण आत्मा आहोत हे ओळखणं. जीवन म्हणजे शिकण्याची शाळा आहे, पण ती पुस्तकांची नाही, अनुभवांची आहे. प्रत्येक दुःख, प्रत्येक वेदना, प्रत्येक अपयश, प्रत्येक अपमान, प्रत्येक तोटा हे शिक्षा नाहीत, हे धडे आहेत. श्रीकृष्ण सांगतात, जीवन आपल्याला तोडण्यासाठी नाही, घडवण्यासाठी असतं. माणूस ज्या गोष्टीला शाप समजतो, तीच गोष्ट त्याच्या आत्मविकासाचं साधन असते. जीवनाचा अर्थ म्हणजे केवळ सुख मिळवणं नाही, कारण सुख क्षणिक असतं. जीवनाचा अर्थ म्हणजे शांती मिळवणं, कारण शांती शाश्वत असते. सुख परिस्थितीवर अवलंबून असतं, पण शांती आतून निर्माण होते. भगवान सांगतात, जो बाहेर सुख शोधतो, तो कायम अस्थिर राहतो. जो आत शांती शोधतो, तो स्थिर होतो. जीवनाचा अर्थ म्हणजे प्रेम शिकणं, पण स्वार्थी प्रेम नाही, निस्वार्थ प्रेम. देहावर आधारित प्रेम नाही, आत्म्यावर आधारित प्रेम. अपेक्षेचं प्रेम नाही, स्वीकारायचं प्रेम. श्रीकृष्ण सांगतात, जिथे अपेक्षा संपते, तिथे खरं प्रेम असतं. जिथे अपेक्षा असते, तिथे दुःख असतं आणि जिथे स्वीकार असतो, तिथे मुक्ती असते. जीवन म्हणजे स्वतःपुरतं जगणं नाही, तर इतरांसाठी उपयोगी होणं. सेवा हीच साधना आहे, करुणा हीच पूजा आहे, प्रेम हीच प्रार्थना आहे. जो माणूस फक्त स्वतःसाठी जगतो, तो आतून रिकामा राहतो. जो इतरांसाठी जगतो, तो आतून परिपूर्ण होतो. आपला जीवन म्हणजे आत्म्याचा प्रवास आहे. अज्ञानाकडून ज्ञानाकडे, भयाकडून प्रेमाकडे, बंधनाकडून मुक्तीकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे. जीवनाबरोबर भगवान आपल्याला आत्मशक्ती कशी असते, हेही सांगतात. भगवान सांगतात, आत्मशक्ती म्हणजे बाहेरची ताकद नाही, ती आतली स्थिरता आहे. ती शांततेतील शक्ती आहे. ती संयमातील ताकद आहे. आत्मशक्ती म्हणजे गोंधळात शांत राहणं. आत्मशक्ती म्हणजे वेदनेत स्थिर राहणं.
आणि आत्मशक्ती म्हणजे अपमानात मौन राहणं. शक्ती म्हणजे राग नाही, शक्ती म्हणजे नियंत्रण. शक्ती म्हणजे ओरडणं नाही, शक्ती म्हणजे सहन करणं. शक्ती म्हणजे पळणं नाही, शक्ती म्हणजे थांबणं. माणसा तू तुटत नाहीस, तू घडत असतोस. तू कमजोर नाहीस, तू विसरलेली शक्ती आहेस. तुझ्या आतमध्ये जी शक्ती आहे, ती जागृत करण्याची वेळ आलेली आहे. भगवान पुढे म्हणतात, "माणसा, आयुष्याचं सार समजून घे. धरून ठेवण्यात वेदना आहे, सोडण्यात मुक्ती आहे. अपेक्षेत दुःख आहे, स्वीकारात शांती आहे. आसक्तीत बंधन आहे, विरक्तीत स्वातंत्र्य आहे. अहंकारात अंधार आहे, प्रेमात प्रकाश आहे. भीतीत गुलामगिरी आहे, श्रद्धेत साहस आहे. मनात गोंधळ आहे, आत्म्यात शांती आहे. तू जे शोधतोयस ते बाहेर नाही, ते तुझ्या आत आहे. तू जे शोधतोयस ते भविष्य नाही, ते वर्तमान आहे. तू जे शोधतोयस ते शब्द नाहीत, ते शांतता आहे. माणसा, स्वतःकडे परत ये. स्वतःमध्ये स्थिर हो. स्वतःशी नातं जोड. कारण देव दूर नाही, देव बाहेर नाही, देव मंदिरातच नाही, देव तुझ्या श्वासात आहे. देव तुझ्या शांततेत आहे. देव तुझ्या प्रेमात आहे. देव तुझ्या करुणेत आहे. सोडायला शिक, मुक्त व्हायला शिक, शांत राहायला शिक, स्वतःशी जगायला शिक. कारण माणसा जे सोडता येत नाही, तेच दुःख देतं आणि जे सोडता येतं, तेच मुक्ती देतं. कारण कोणतीही गोष्ट जर सोडून दिली, त्याची अपेक्षा केली नाही, तर त्याचं दुःख होतच नाही. जर आपण त्या गोष्टीकडे अपेक्षेने पाहिलेलं असेल, तर मनामध्ये आपल्या एक मोठं गाठोडं तयार केलेलं असतं, की या बदल्यात आपल्याला काहीतरी मिळणार आहे. पण जर त्या गोष्टीकडे जर आपण असा विचार केला, की त्या गोष्टीकडून आपल्याला काहीच अपेक्षा नाही. आपण ती गोष्ट अशीच केलेली होती, ज्याचा दुसऱ्याला फायदा झालाय. त्याकडून आपण जर अपेक्षा ठेवलीच नाही, तर आपल्याला त्रास, आपल्याला वेदना होतच नाहीत. म्हणून मित्रांनो, जेवढं सोडून देता येईल, तेवढं सोडून द्या. त्यातच आपलं समाधान आणि सुख आहे. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले हे उपदेश तुम्हाला जर खरंच आवडले असतील, तर आपल्या आयुष्यात नक्की आणा आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर करा. तसेच आपल्या सोलफुल लाईफ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीकृष्ण.